नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली IBPS PO 2027 नोटिफिकेशन ऑफिशियली रिलीज झाला आहे मित्रांनो. जर तुम्हाला गव्हर्नमेंट बँकमध्ये ऑफिसर बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एलिजिबिलिटी, एज लिमिट, एक्झाम पॅटर्न, सॅलरी, इम्पॉर्टंट डेट्स, ॲप्लिकेशन प्रोसेस आणि शेवटी काही इम्पॉर्टंट मिस्टेक्स ज्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण रिक्रुटमेंट प्रोसेस सर्वात आधी रिक्रुटमेंट हे समजून घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो, IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. तर मित्रांनो, पब्लिक सेक्टर बँक्समध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच PO आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पोस्टसाठी रिक्रुटमेंट प्रोसेस IBPS कंडक्ट करते मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुमचं ड्रीम आहे गव्हर्नमेंट बँकमध्ये ऑफिसर बनायचं, तर मित्रांनो ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स. मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो 1 जुलैपासून काय मित्रांनो चालू झाले आहेत. तर लास्ट डेट 21 जुलै 2026 आहे मित्रांनो. जर तुम्ही 21 ही लास्ट डेट आहे, ही जर डेट मिस केली तर तुमचं डायरेक्ट नेक्स्ट इयर पर्यंत तुम्हाला काय करावं लागणार मित्रांनो, वाट पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा नोटिफिकेशन भरती निघण्याची तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे. नंतर मित्रांनो, प्रिलिमिनरी एक्झाम ऑगस्टमध्ये होईल मित्रांनो. त्यानंतर त्याचं मेन एक्झाम ऑक्टोबरमध्ये आणि इंटरव्ह्यू नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तुमचा होऊ शकतो मित्रांनो. फायनल अलॉटमेंट जानेवारी 2027मध्ये होणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की ही जी 21 तारीख आहे मित्रांनो, ही काय आहे शेवटची डेट आहे. तर मित्रांनो, ही मिस न करता लवकरात लवकर काय करा, फॉर्म भरून टाका. त्यानंतर मित्रांनो, या रिक्रुटमेंटमधून तुम्हाला कोणत्या बँक्स मिळणार आहे मित्रांनो. तर या रिक्रुटमेंटमधून बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, देन पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. तर मित्रांनो, अशा एकूण पब्लिक सेक्टर बँक्समध्ये तुम्हाला तुमचं काय होणार मित्रांनो, सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, लवकरात लवकर काय करा, तुम्ही अर्ज करू, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा विषय ते म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर मित्रांनो, तुम्ही एलिजिबल आहात का. जर तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधून, हे बघा मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, जर तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल आणि तुमचं वय हे 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल, तर मित्रांनो तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात मित्रांनो. हे बघा मित्रांनो, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल तरीही तुम्ही या भरतीसाठी काय मित्रांनो पात्र आहात आणि तुमचं वय हे 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान असेल तरी तुम्ही पात्र आहात मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो, एज रिलॅक्सेशन. तर मित्रांनो, रिझर्व कॅटेगरी कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो काय आहे, एज रिलॅक्सेशन दिलं आहे मित्रांनो. की SC/STला 5 वर्ष, OBC 3 वर्ष, देन PWD 10 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन काय मित्रांनो मिळणार आहे. ओके. तसंच EX सर्व्हिसमॅनसाठी ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स काय गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार मिळणार आहे मित्रांनो. खूप एक चांगली संधी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, लवकरात लवकर अर्ज करा. त्यानंतर मित्रांनो, ॲप्लिकेशन फीज. तर मित्रांनो, ॲप्लिकेशन फी SC/ST आणि PWDचे जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो त्यांच्यासाठी फक्त 175 रुपये आहे मित्रांनो. फॉर्म भरण्याची फी, ॲप्लिकेशन फी ही मित्रांनो फक्त SC/ST आणि PWDसाठी 175 रुपये आहे. बाकी सर्व कॅन्डिडेटसाठी 850 रुपये इतकी फी आहे. पेमेंट पूर्णपणे ऑनलाईन मोडमध्ये करावे लागणार आहे मित्रांनो. तुमचं पेमेंट हे तुम्हाला ऑनलाईन मोडनेच होणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, तुमचं सिलेक्शन प्रोसेस. तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे मित्रांनो. सिलेक्शन प्रोसेस एकूण 5 स्टेजमध्ये आहे मित्रांनो. ओके. फर्स्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, तुमची ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईल. त्यानंतर तुमची मेन एक्झामिनेशन होईल. त्यानंतर तुमचं पर्सनॅलिटी टेस्ट, देन इंटरव्ह्यू आणि त्यानंतर तुमचं फायनल प्रोव्हिजनल अलॉटमेंट लागणार मित्रांनो.
अशा पद्धतीने तुमच्या टोटल 5 स्टेजमध्ये काय होणार तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो आपण आता प्रिलिमिनरी एक्झामचा पॅटर्न कसा असणार ते पाहूया. तर मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाममध्ये 3 सब्जेक्ट आहेत. तर मित्रांनो फर्स्ट वन इज इंग्लिश लँग्वेज आहे मित्रांनो, त्याच्यावर 30 क्वेश्चन असतील. देन क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड आहे, त्याचे 35 क्वेश्चन्स असतील. रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन असतील. आणि देन टोटल 100 क्वेश्चन असतील मित्रांनो. आणि या कंप्लीट पेपरसाठी तुम्हाला मित्रांनो 60 मिनिट्स इतका वेळ मिळणार आहे मित्रांनो सॉल्व करण्यासाठी. ओके. त्यानंतर मित्रांनो मेन एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. तर मित्रांनो मेन एक्झाममध्ये रिजनिंग, बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश, देन डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, देन डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे मित्रांनो. त्यामुळे करंट अफेअर्स आणि बँकिंग अवेअरनेसवर एक्स्ट्रा फोकस करा. हे बघा मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, जे करंट अफेअर्स आणि बँकिंग अवेअरनेस याच्यावर काय करा तुम्ही जरा फोकस करा, अभ्यासावर फोकस करा. ओके. त्यानंतर मित्रांनो ह्याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे मित्रांनो. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना मित्रांनो फोटोग्राफ अँड सिग्नेचर तुमचं लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, त्याच्यासोबत ID प्रूफ लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर कॅटेगरीचं विद्यार्थी असेल तर मित्रांनो त्यासाठी कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. जर तुम्ही काढलं असेल तर मित्रांनो ते रेडी ठेवा, नाही का, ते तुम्हाला लागणार आहे. आणि अदर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतील मित्रांनो. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे सॅलरी आणि बेनिफिट्स. हा कॉमन प्रश्न मित्रांनो सगळ्यांचाच असतो. तर मित्रांनो IBPS PO चा बेसिक पे जवळपास 48,480 पासून सुरू होतं. त्यासोबत DA, HRA, स्पेशल अलाउन्सेस वगैरे, देन मेडिकल बेनिफिट्स वगैरे, करिअर ग्रोथ अँड प्रमोशन. मित्रांनो ट्रॅव्हल अलाउन्सेस तसंच देन आणि इतर बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे ओव्हरऑल सॅलरी पॅकेज खूप अट्रॅक्टिव्ह आहे मित्रांनो. तुम्हाला सॅलरी खूप चांगली मिळत आहे मित्रांनो. त्यामुळं आत्तापासूनच अभ्यासाला लागा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून एक्झाम तुम्ही नक्कीच क्रॅक करता मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज. त्यानंतर मित्रांनो काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो, काही टिप्स आहेत मित्रांनो. तर मित्रांनो ॲप्लिकेशन भरताना स्पेलिंग मिस्टेक्स करू नका मित्रांनो. त्यानंतर डॉक्युमेंट्स योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. लास्ट डेटची वाट पाहू नका मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, लास्ट डेटची वाट पाहू नका. आणि रेग्युलर ऑफिशियल वेबसाईट तुम्ही काय करा मित्रांनो चेक करत राहा. कशासाठी? ऑफिशियल अपडेट्ससाठी. ओके. तर या काही टिप्स आहेत इम्पॉर्टंट, तुम्ही या लक्षात घ्या आणि मगच काय करा फॉर्म भरा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मित्रांनो ओव्हरऑल या भरती रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि बँकिंग, SSC, MPSC आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.